जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा ट्रॅकिंगसाठी निघालो आहोत. आज आपल्यासोबत ट्रॅकिंगसाठी शुभम आला आहे. आजचा आपला ट्रॅक थोडा खास असणार आहे, कारण आपण एकाच दिवसात 2 किल्ले पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण कलावंतीदुर्ग व प्रबळगड असे 2 किल्ले पूर्ण करणार आहोत. प्रबळगडाचा व्हिडिओ मी थोड्याच दिवसात तुम्हाला चॅनलवर उपलब्ध करून देईन. आज आपण कलावंतीदुर्गाचा थरारक अनुभव या व्हिडिओतून पाहणार आहोत. आता आपण कलावंतीदुर्गाच्या स्टार्टिंग पॉईंटला आहोत. ह्या इथे इथपर्यंत आम्ही रिक्षाने आलो आहे. ह्याच्या पुढे आता आपल्याला पायी मार्गाने जायचं आहे. तर मित्रांनो, आपली ट्रेकिंग आता सुरू झाली एक प्रकारे. तर होऊ शकता ही स्टार्टिंग पॉईंटचा थोडा पुढचा व्ह्यू आहे. इथपर्यंत तुम्हाला रिक्षा सोडेल. आम्ही शेंगड फाट्यापासून रिक्षा पकडली होती. तिकडून इथे पर पर्सन आम्हाला 80 ते 90 रुपयात सोडलं आहे. तर इथून पूर्ण आपण पायी मार्गाने जात आहोत. पर्यंत लास्ट टू लास्ट गाडी येऊ शकते. ह्या पुढे पूर्णच्या पूर्ण रस्ता हा पायीच आहे. इकडे तशी गाडी सिक्युअर राहत नाही. खाली जो पॉईंट आहे तिकडे गाडीचं काहीतरी बाईक तुम्ही लोक 30 रुपयात पार्क करू शकतात आणि 4 व्हीलर काहीतरी 50 ते 60 त्याच्यात. पण इकडे तिकडे तुमची गाडी सिक्युअर राहू शकते. पण इकडे दंडसुद्धा इथे लिहिलेलं बघू पण शकता तुम्ही. तर मग दाखवतो. इकडे जी दुकानं आहेत त्यात लिहिलेलं सुद्धा आहे की गाडी इथे लावल्यास दंड पडेल त्या गाडीला. तर इकडे कसं गाडी सिक्युअर नाही. गाडी तुम्ही खाली जर लावाल तर तिकडे सिक्युअर आहे. आणि हा एवढा पॉईंट आहे. ह्याच्यापासून आता हा पूर्ण भाग आहे. तिकडून रिअल ट्रॅक चालू होईल. शॉर्टकट मारला आहे मधून घुसलो आहे आतमध्ये. ते काका येत होते, त्यांना विचारलं हा कुठला रस्ता, बोला हा शॉर्टकट आहे. इथून मधून निघालो. हा खालून बघाल हा तिकडून तिकडे पुढे सरळ जातो. आम्ही इथून मधून आलो आहे वर. जरा चढणीचा भाग आहे, महागात पडणार असं वाटतंय. जो शॉर्टकट मारला होता ना त्यातून आपण इकडनं आलो आणि जो मेन रस्ता होता तो तिकडून येणार ह्या सरळ रस्त्यावरनं. त्याचे आपले जवळपास 5 मिनटं खाल्ले असते जास्तीचे. आपण तो 1 मिनटात आलो आहे. आणि इथे बघा शुभम 22पणा चालू आहे शुभमचा. इथे 2-3 आहेत पाळणे बनवलेले असे झाडांवर. तर त्याच्यात आपण हे करू. जर तुम्ही विकेंडच्या वारला येत असाल संडे किंवा सॅटर्डेला तर हे तुम्हाला 10-20 रुपये घेतील गावातले. आज आम्ही आलो आहे मध्यंतरी, त्यामुळे आम्ही शुभम फुकट आस्वाद घेतोय. आणि एक अजून आणि हा एक नैसर्गिक आहे. नैसर्गिक पाळणा. याच्यावर बसायची हिंमत नाही होत आहे. ट्राय करू एकदा. कसं वाटलं शुभम? थोड्याचा आनंद घेताना फाटेल आणि शुभम बघा मागे हेच पडलो असता. मला वाटलं ते राहील याच्यावर, तर आपण त्याच्यावर जाऊ. पडला हा तर रोडच ना. ते पण हा ट्रॅकिंग पॉइंट आहे. आपण तिकडून जाऊया. आपण ते ट्राय करायचं. चल पण आपण नवीन ट्राय करूया काहीतरी. थांबा जरा, आम्हाला आस्वाद येऊ द्या. अरे आम्ही थांबत नाही. इकडून आता पुढे जाण्याचा मार्ग आहे. पण आम्ही जरा आमच्या अंगात किडे जास्त आहेत ना, आम्ही या छोट्या पॉइंटवरून जातोय. किडे चाळी करतो जरा. चला शिवम गेलाय पुढे, आपण पण जाऊ. या मधल्या छोटासा पॅच आहे हा, जरा डोंगराचा भाग. तिकडून आम्ही जरा आतून शॉर्टकट मारायचं ट्राय करतोय. हॅलो, तो जो रस्ता तिकडून फिरला होता तो इकडून बाहेर निघालाय. आणि आम्ही आता इथून मधून शॉर्टकट मारून आलो. या साईडने मी शॉर्टकट मारून आलो. आता इकडे जायचं. आता जसं ऊन आलाय ना, परत थकवा लागलाय. व्ह्यू बघू शकता तुम्ही, असं वाटतोय
फोनमध्ये ते एवढं वाटत नाही, पण इथून प्रत्यक्षात आम्ही बघतोय ना, हा इकडे सरळ लागतंय. चला ऊन खूप त्रास देतोय. हा नॉर्मल रूट आहे जायचा, पण शुभम बोलतोय आपल्याला हा नॉर्मल नाही करायचं, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणतो. म्हणून परत एकदा शॉर्टकट मारतोय. त्या आपण या शॉर्टकटमध्ये लई चढण आहे. चला हळूहळू शुभम आता पडणार. हा खूप रस्ता डेंजर आहे. पाण्याची वाट आहे. ही पाण्याची वाट आहे, त्याच्यावरून चाललोय आता. पाण्याची वाट आमचं शॉर्टकट आहे. शॉर्टकट नाही खरं तर आपल्यासाठी शॉर्टकट आहे हा, पण हा शॉर्टकट पुढे जाऊन महागात पडणार असं का वाटतं मला. जर ह्याला कुठे रस्ता नाही भेटला चला तर रिटर्न परत तेवढंच उतरायचंय. चल थांबू नको शुभम. क्रॉस ठेवून दे बरं. जय शिवराय. खूप रिस्की पॉईंट आहे. तू इझी सोडला, हार्ड नाही आलो. आम्ही इझी सोडलाय, हार्डने आलोय. तर हार्ड वाट लावते. ती वाट जी आली ती पूर्ण फिरून आली आणि आम्ही शॉर्टकट मारून इथून आलो. इथे पण इथे एक दुकान आहे. तुम्हाला जागोजागी दुकानं भेटतील. आम्ही मागच्या ट्रॅकला गेलेलो रिशाळगडावर, त्यावर हालत खराब झालेली पूर्ण. तिकडे आम्हाला प्यायला पाणी नव्हतं, म्हणून आता कानाला खडा लावलाय आणि 1.5 लिटरच्या 2 बाटल्या आणल्यात आम्ही पाण्यासाठी. इकडून हा पॉईंट बघू शकता, पडला की सरळ खाली. आणि हा एक रूट आहे, 2 रूट आहे आणि हा रूट आहे. परत आम्ही शॉर्टकट मारतो. तिकडे होतो पार्किंग एरिया जो तिथे आहे, तिथून आपण ते शॉर्टकट घेत सरळ रस्ता का गोल फिरून आहे. आपण हे 2 डोंगर चढत शॉर्टकट मारत आलो आहेत, मध्ये गल्ल्या मारत. आता इकडे या दुकानानंतर परत इकडून एक आहे नॉर्मल रूट. हा नॉर्मल रूट आहे जायचा, हा फिरणार. पण आम्हाला नॉर्मल रूट आवडत नाही. शुभम पहिलाच पुढे पळालेला. आता आपण पण जाऊ. व्ह्यू बघू शकता, पूर्ण डोंगर. प्रबळगडापर्यंत पोचायला आम्हाला वाटतं पहिला कलावंती पूर्ण होईल्यानंतर आम्ही विचार करतोय की प्रबळ मारावं. हा शॉर्टकट हा वर चढेल. 2 मिनिट तुम्हाला थोडे शॉर्ट्स दाखवतो वेगवेगळे. पावसाळ्याचा धबधबा पॉईंट आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर हा वॉटरफॉलचा पॉईंट आहे. इथून धबधबा पूर्ण वेगवेगळे सीन्स येतात. आणि हा बघू शकता, हा खोल बघा केवढा आहे. इथून पडलं ना, हे बघा हा पूर्ण डोंगर आपल्याला वरपर्यंत जायचं आहे वर. आता परत एकदा शॉर्टकट मारू आपण. ते न फिरता ह्या शॉर्टकटने जाऊ डोंगर चढत मधून. शॉर्टकट अंगाशी येतोय, खराब झाली. शुभम शॉर्टकट कसा वाटतोय? अरे असं तर इझी आहे, पण लय हार्ड आहे. कळायला काय जाते हो. हालत दोघांची पण खराब झाले. ऊन आहे घामाघूम होतोय. पावसाळ्यात तर इथे यायलाच नको, बघायला नको हा रस्ता. तो लॉंग कटच परवडला. आपलं ध्येय आहे जे शिखर, ते सध्या इथून दिसत नाही. त्यासाठी आपल्याला अजून वर चढावं लागेल. आता फक्त प्रबळगड दिसतोय पूर्णकडे. त्याला आपल्याला त्या शिखरापर्यंत जायला अजून खूप चढायचं आहे. जो शॉर्टकटचा डोंगर आहे हा, आपण आत्ताच अर्धा पार केला आहे. वरून खाली मगाशी त्या तिकडे जवळ होतं, त्या झाडांजवळ तिकडे दुकान दिसत असेल. इथून इथे फक्त आत्ताच जस्ट अर्धा रूट झाला आहे, अजून अर्धा बाकी आहे. पर्यंत टार्गेट ठेवलंय की वर पोचायचंय. गाव चाललंय. अरे तर गाव उतरतंय लग्नाला वाटतं खायला. सोपा आहे आणि आपण मग कुठून जातो. हा सोपा रूट आहे.
तो तिथून तो पूर्ण हा डोंगर गोल फिरून जायचंय, पण आम्हाला गोल फिरून नाही जायचं, आम्हाला सरळ जायचंय. शुभम चमडेगिरी करते बघा कशी. पोरी दिसल्यावर शिट्ट्या मारते, पण त्याच्याकडून काय शिटी निघत नाही. पोरी धरून मारतील. गावाकडच्या पोरी येतील का त्या शहरातल्या पोरी सगळ्या नाही, देतील एक रापटा. शिवमचा मूड बनतोय वाटतं. कुठून शुभम, मुलाकडून जायचं की मुलीकडून जायचं? आपण भाई मुलाकडून जायचं. आपण मुलांकडून जाऊ, कारण पोलीच्या बहिणी असतं मुलीकडे. कुठे बा लग्न? तिकडे. आपण उत्तरेवर तिकडे जाऊया. फक्त मार खायची तयारी ठेवायला पाहिजे. साड्या आता शिवमला महागात पडतात. तिकडे झोपडी दिसते, एंडिंग दिसतंय त्याला. जास्त बोलण्याचे फायदे दम लागतो. पण तरी पण त्याला इथं थांबायचं. बोलतो नाही इकडे थांबतो, चढवत नाही मला. चल चल राहून पुढे जाऊ. शिवमला एकटं टाकूया. बरोबर येत. माझा पहिला ट्रॅक आहे. बरोबर उठला. माझा पहिला ट्रॅक आहे. माझ्यापेक्षा जास्त ट्रॅक केला नाही, बोलतो पहिला ट्रॅक आहे. शहाणा बनतो बघा. ह्या गडावर पहिला एकदा येऊन गेलेला आहे तो फॅमिली बरोबर. ती पण मित्र म्हणजे फॅमिलीच आपली. त्यांच्याबरोबर येऊन गेलाय, पण तो नॉर्मल रूटने गेलाय. त्याला आता नॉर्मल रूटमधून जायला मजा नव्हती, म्हणून आता हार्ड रूट घेतला नाही. शॉर्टकट उत्तमरित्या पार झालेला आहे. शिवम येतोय. शॉर्टकट संपल्यावर हे एक दुकान, इथे दुकान आहे आता सध्या. इतर दिवशी कोण नसतं वाटतं इथे. नाही दुकानात आहेत. आपण गोल फिरून तशी जाऊन इकडून खाली आलो असतो. बोलता पण येत नाही, देव लागलाय बरोबर. आता आपल्याला इकडे जायचं. शॉर्टकट शुभमचा मागात पडलाय. आला बघा. शुभम बोलतोय हा खालून जेव्हा तेव्हा पहिल्यांदा आलेला, या रूटने आलेला ना, लॉंग कटने नॉर्मल रूट, तिकडून त्याला जवळपास अर्धा तास लागलेला. आता थकला आहे तरी बोलतो बरं झालं 10 मिनिटात आलो. हवा टाईट झाली त्याचं काय नाही त्याला. तेव्हा एकदम तो लास्ट वर लहान माणसं तिथे एवढी बारीक बारीक दिसतात. तिकडून आम्ही आलो. आता रिअल रस्ता आहे तो हा बघा. हा इकडून खालून नॉर्मल रूट एकदम, म्हणजे जास्त चढण नाहीत, नॉर्मल चढणीसारखा वाटणार तुम्हाला असा रूट आहे. एकदम नॉर्मल इझिली येऊ शकता. हा ट्रेक करायची गरज नाही. तर हा ट्रेक करून शिवमची तिकडे हालत खराब झाली. ते वाचलं आहे बघा. त्याच्या मागे तो थोडा आता दुर्कट दिसत असे, तो मलंगगड आहे. आणि मागची चंदेरी किल्ला आणि चंदेरी किल्ला असे 2 गड आहेत तिकडे. शिवम काय बोलतो? शॉर्टकट जाऊया आपण, करूया ना शॉर्टकट त्याला. आम्ही इथे परत एकदा 2 वाटा आहेत त्या, परत आम्ही शॉर्टकट मारतोय. कारण हा शॉर्टकट मारण्याचं पण एक कारण आहे. इथे हनुमान यांचं एक म्हणजे दगडावर कोरलेली मूर्ती आहे. बघू शकता हनुमान आणि गणेशजी यांची मूर्त्या बांधल्या तिथे. मूर्त्या कोरलेल्या आहेत दिवाळात. आणि हे मे बी देवीचं हे असू शकतं. पुढे होता नारायण पडला. आणि इकडून थोडा ही वाटतं नॉर्मल रूट आहे. स्टेप्स आहेत इथे, पूर्ण सीड्या आहेत. ह्या सीड्या मानून निर्मित आहेत असं वाटतात, पूर्ण नॉर्मल सीड आहेत. चला पुढे जाऊ. कचरा केला दाखव. इथे लोकांनी कचरा खूप केलाय, पण प्लास्टिक खूप प्रमाणात टाकले. मध्ये मध्ये जिथे दुकानं आहेत तिकडे थोडी स्वच्छता आहे. आता त्यांची दुकानं आहेत म्हणून वाटतं स्वच्छता ठेवली असेल, तर बाकीच्यांनी कचरा खूप केला इकडे. पुढच्या मार्गावर निघू.
सिड्याचा हा मस्त आहे, खालपेक्षा हा भाग जरा मस्त आहे. माझ्या मते आम्ही शॉर्टकटच खरोखर मधला हा शॉर्टकट आहे वाटते. ते सिड्या वगैरे एकदम मस्त आहे. ते मंदिरामुळे वाटतं थोडा हा मार्गच चांगला केला आहे. शुभम गायब झालाय पुढे, पण मागे राहिलोय. त्याला आता शोधूया. पुढे परत एक दुकान आहे, तिकडे एक दुकान आहे. शुभम तिथपर्यंत पोचलाय. तर आपल्याला जायला पुढपर्यंत. इथे पण येऊन शिवम परत झोपला म्हणून पुढे गेलेला वाटतं. हे बघ, इथे पण येऊन शिवम परत एकदा झोपलाय, आडवा पडलाय. इकडे तर 2 दुकानं आहेत. पुढे जाऊ आता. आमचं ध्येय आता तेवढं दिसू लागलंय आम्हाला. तो त्या दिशेला आमचं दुर्ग दिसायला लागलाय आता. त्या दिशेला झाड झोपडीच्या जस्ट वर आहे, दुर्ग दिसतोय. हे बघा, हा दुर्ग आहे, मागे दिसतोय तो. तिथे जायचंय आपल्याला. शिवम आळशी झालाय, फुगली हालत त्याची. दम गेला भावा. हे बघा, मेला अर्धा इकडे. थोडा वेळ थांबू आणि निघू. फायनली आपण प्रबळगर माची या गावावर आलो आहे. हे बघा, हे पूर्ण गाव आहे आणि आपलं ध्येय ते आहे. अजून तरी पण आपल्याला नाही बोलल्यास अर्धा 1 तासाचा प्रवास आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपल्याला एवढं शिखर एवढं डोंगर चढायचं आहे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी. गावात आहे तेव्हा अशी जागोजागी आता तुम्हाला जाण्याचे मार्ग भेटतील. हे मग बघून अजून जोश होतोय. गावातून आता आपण मध्ये आहे गावाच्या, इथून आता इकडे जायचं आहे. पहिल्या सायला ही त्याची मर्सिडीज पार्क करून गेलेला. खरा पूर्ण आपण डोंगराच्या जवळ आलेलो आहे. इकडे ह्या पॉईंटवर इथे उजवीकडे गेलो तर प्रबळगडाकडे जाऊ आणि डावीकडून पण कलावंती दुर्गाकडे जाऊ. आणि इथे होऊ शकता आपल्या या गडावर सॅल्मोन भाई पण आलेले आहेत, येऊन गेलेत. तर आपण चला आता आपण डावीकडे जाऊ, कलावंती दुर्गाकडे. 2 मिनिटं थांबा. शुभमचा भाऊ दिसला. शुभमचा भाऊ 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 कसा आहे शुभमचा भाऊ? भाऊ नाही, भाऊ आहे. 2 आहेत. हा अजून एक तिसरा आला, तो दाखवते तिसरा भाऊ आहे. अजून 2 आता वर बघू शकता. आता काय सीन्स वाटत नाही एक एक. अजून आम्हाला अजून एवढं चढायचंय. तिथून चालत जायचं परत प्रबळ ह्याच्यानंतर प्रबळगड काढायचं असेल तर तिथून परत उतरण्याचा एक रूट आहे मधून, तो जायचा आहे. इथे जागा खाली थोडा अस्वच्छता वाटत होती, पण इकडे जागोजागी असे थोडे गावांच्या ठिकाणी आहे ना, जागोजागी हे जाळींचे थोडे डब्यांसारखं ठेवलेलं आहे इकडे कचरा टाकण्यासाठी. पण माणूस निर्लज्ज आहे ना, तिकडे पण बघा कचरा करून ठेवला. आजूबाजूला डब्यात न टाकता आजूबाजूला टाकून ठेवलं सर्वीकडे. आणि शुभमच्या भावाला विचारू, दादा कसं चालू आहे तुमचं? ठीक आहात ना? चला आम्ही येतो. मारायची गिरायची जातो थोडं. इतकं चढलो तरी अजून त्याचा
डोंगरावरच्या शिड्या दिसत नाही. तिथपर्यंत अजून किती वेळ आहे? दिसतच नाही. अजून खूप बाकी आहे. तिथे एक गुंफा आहे मध्ये एक. तिकडे खूप जायलाच जागा नाही कुठून पण. झूम कर. ह्या दिशेला एक गुंफा आहे. तिकडे जायला कुठूनच मार्ग नाही असं वाटतं मला. हा इकडे या पॉईंटला एक गुंफा आहे. ही बघू शकता जस्ट त्या झाडाच्या वर बघा, फांदीच्या वर ही गुंफा आहे. शिवम माझ्या पुढे वाहत होता, आता मागे थांबलाय. प्रत्येक 5 मिनिटांनी बसतोय. हालत झाली खराब. मला 5 मिनिट तू पण थांबतोय शूट करायच्या कारणाने. आराम कट सीन कट. इथे जागोजागी दुकानं आहेत थोडी, पण दुकानात माणसंच नाहीत. इथून रस्ता हा नाही आहे वाटतं. अरे तू ती वाटतं इथे काहीच नाही. हे काय हे बघा, मधून शॉर्टकट लॉंगकट सर्वच चालू आहे, पण सीड्या का दिसत नाही. फुगलं आहे. वाटत होतं आम्ही मार्ग चुकलोय, पण ह्याने जीवात जीव आणलाय. हा बोर्ड दिसलाय तर या दिशेने चाललोय. तर मला वाटत होतं आम्ही थोडा चुकलोय मार्ग. आणि खाली पण 2 पॉईंट होते. मग दुसरा पॉईंट शॉर्टकट वाटत होता, पण दम नव्हता शॉर्टकट ही करण्याची. आता हात पूर्ण आम्ही जंगलात आहेत. इकडून पूर्ण सुनसान आहे. ते कोणी आम्हाला मी शुभमला मारून फेकून दिलं तरी कोण माझ्यावर नाव नाही टाकणार. फेकू काय? शिवम कापून टाकू कळा तुझा. हा दिसतं असं वाटतं मला. मध्यंतरी इकडे आता मध्ये आम्ही गावात थांबलेलो ना, तिकडे आम्हाला एक गावकरी म्हटलेलं की मध्यंतरी ते एक कपल आलेलं होतं पडले. आणि त्यातली जी बाई होती ती सेल्फी काढण्याच्या नादात पडली आणि 2000 फूट खाली येऊन तिचा जीव तिकडेच गेला. 2000 फूट खाली म्हटल्यावर खाऊ नाही. इथे परत एकदा दुकान आलं आणि परत एकदा 2 पहाडे. आता शिवम परत तिकडे नाटक करेल. हे शिवमची नाटकं बोलतो, पण आपल्यात पण बालिश पण कमी नाही. आपण पण जाऊ. हे शिवम तर सुरू झालंय. तो मागे पाहणं. इथे पण एक वॉर्निंग टाकली आहे. दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, जोरात जीजी वगैरे वाजवू नका, आग लावू नका आणि कचरा करू नका. पण माणसं ऐकणाऱ्यातली आहेत का? चला आपण पण थोडा पळण्याचा आस्वाद घेऊ. आनंद वाला. त्यांचं सर्व मेन्यू लिहून ठेवलाय, पण आपण पहिल्यापासूनच सर्व आणलेलं खाय प्यायला. आणि तसं पण आपण इतर दिवसात आलेलो आहे, त्यामुळे कोण नाही इकडे, सुनसान आहे. आपल्याला फक्त आपलं आणलंय त्यावरच भागवायचंय. आपण आता या दिशेने जाऊ वर. हा पाळणा मला दगा देणार असं काय वाटतंय? नाही पुढे सुटवत नाही जीव मला. चाळे बघा त्याच्या अंगातले. गेला पुढच्या भागावर. पाळणा काही सुटत नव्हता.
चला आता पुढे जाऊ. दगडाले सावकाश पाय ठेवून ठेवून जायला लागतात एकदम. एक दगड चुकीचा पाय ठेवला दगडावर सरळ दगडासकट खाली जाऊ. तर जागोजागी टेंट दिसत आहेत थोडे थोडे, पण टेंटमध्ये कोणच नाही. मला आता ती गुंफा बघायची. गुंफा अजून दिसत नाही ना, त्या शिड्या दिसत आहेत. फुगलो अक्षरशः. एक रहस्यमय गुंफा दिसली आम्हाला. आता त्या गुंफेत जाऊया. हनुमानजी यांचं हनुमानजी यांची मूर्ती कोरली आहे इकडे. घेऊया हनुमानजी यांचं नाव आणि या जाऊया गुंफेत. पण गुंफेत जाण्याआधी दगड मारून बघ पहिलं. एकदा दगड वगैरे मारून बघूया 2-3, कारण गुंफेच्या आत प्राणी वगैरे असू शकतो. पहिला गुंफा इथे कलावंती गडावरच्या. आता आम्ही दगड मारून बघतोय, त्या आतमध्ये जायचं आम्हाला. या गुंफेत जाऊ. फ्रॉकच्या मी ते कामाला येत आहेत. खूप आता आम्ही दिसणार नाही. गुंफेत आलोय. गुंफेत पूर्ण आवाज गुंफुनते जरासं बोलते तरी पण. गुंफा एवढी मोठी आहे की यात सहज 10 ते 15 माणसं अशीच राहू शकतात. एक प्रकारे हा मला वाटतं गुप्त मार्ग नाही, गुप्त लपतात ना मध्ये तसा मार्ग. पण त्या थांबणं बरं नाही, कारण सफोकेशन फुल होतं. इथे ऑक्सिजन नाही भेटत. चला तर बाहेर जाऊया. चला बाहेर जाऊ. डबा घेऊन बसण्याची जागा मस्त आहे. मला कमी पडते जागा. बाहेर आलं, हालत खराब झाली. एसीचे फ्रॉकच्या आणि डकवा काटवले. जीवाला हात खूप गुदमडल्यासारखं होत होतं. चला पुढे जाऊ. या गुंफेत, ही गुंफा, यातून आपण आता जस्ट बाहेर आलोय. आता पुढे जाऊ. आत हालत खराब झाली, पण 10-12 माणसं राहतील एवढी जागा होती आतमध्ये. चला पुढे जाऊ. आणि फायनली ज्या शिड्या कोरलेल्या शिड्या बघायच्या त्या मला ह्या दिसतात इथे. हे बघू शकता, ही वरची रांग. चला लवकर जाऊ. नव्या जोशानं परत तर या शिड्या सुरू झाल्या. पण जरा बसू आणि नंतर जाऊ. हात खराब झाले. या साईडला पूर्ण दरी ही. इकडे सुद्धा एक दुकान. आपण इथे बसू आणि मग थोड्या जाऊ. या रस्सीने जायचं आहे आपल्याला. आपण रस्सीचा वापरच करत नाही. आता करायलाच लागेल. सीन असेल, ही रस्सीचा वापर करणं गरजेचंच आहे. आता ही रशी संपते आणि ही शिड्याची वाट चालू होते. तर याचं काढू.
तर मित्रांनो, आपण आता या 80 डिग्रीच्या ज्या पायऱ्या बोलतात ना, त्या पायऱ्यांच्या जवळ आलेलो आहे आपण. ही स्टार्टिंग आहे पायऱ्यांची. हा थोडा रशीचा क्वेश्चन आहे, रशीने चढावं लागतं इकडे. तर आपण तिकडे खाली होतो आणि हा किल्ला झाल्यानंतर आपण प्रबळगडला जाणार आहोत आणि त्यासाठी हाच मार्गाने आपण ह्या कोपऱ्याने जाणार आहोत. हा जो कोपरा दिसतोय या कोपऱ्याने या गडावर जायचं आपल्याला. तर पहिला आता आपण या गडावर जाऊ. या सीड्या चढायच्या आहेत. दिसायलाच थरारक आहे, मजा घेऊ त्याची. तर आता आपण सीड्या सुरुवात करूया चालू करायला. महाराजांचं नाव घेऊया आणि सीड्या चालू करूया. जय शिवराय. जय शिवराय. अरे ही सीडी एवढी आहे, चढणार की? समोर आम्ही गड चढाय चाललोय आणि माणसं उतरतायत. त्यांना उतरू दे, मग आपण चढू. आता महाराजांचं तरुण रक्त या वयात सुद्धा ते गड चढतायत. आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि त्यांचा गड चढून झालेला आहे. आता त्यांनी ती सीडीची मार्ग होता तो थोडा रिस्की होता. पुढची जी रशी आहे एक पुढे, त्यांनी एक आमच्या एक बांधून ठेवले. आपण त्याच्यावर जाऊ. शिवा पण चालू आहे. तशी बघायला खूप मोठी आहे. अरे एक शिडी केवढी आहे? एक शिडी, एक फुटाची एक शिडी. 3 शिड्या होतील आपल्या. आता आलं एवढा ती केवढे लहान दिसतात ते आमच्यावर. आणि सीडी बघा, काली बघून टरकते. काली बघू नका तुम्ही. येतो तो हरिहर किल्ला. जय महादेव. महाराजांचा आवाज गुणगुणतोय सर्वत्र. हे बघा. शिवम कसं वाटतंय? मस्त, एक नंबर. महाराजांची पावले ते लागले असतील कधी ना कधी. आपण त्या पावलांवर चालतोय. पुन्हा एकदा 80 डिग्री टास्क. हे बघा. या सीड्या नॉर्मल सीड्यापेक्षा लय लांब आहेत. आता जी मंडळी मिळाली होती ते वयाने आमच्यापेक्षा जरी मोठे असले ना, तरी त्यांचा जोश आमच्यापेक्षा डब्बल होता. अर्ध्या सीड्या चढलोय, हालत खराब आहे. त्यांनी बरोबर निर्णय घेतला. सकाळ सकाळी जाऊन म्हटलं ऊन नसतं. आता ऊन खूप डोक्यावर आहे, हालत खराब होते. फायनली सीड्या संपल्या. इथे पण एक दुकान आहे. हे थोडा सावलीत बसू आणि वर तिकडे दिसतंय ते आपल्याला जायचंय. पुढच्या मार्गावर जाऊ. हा थोडा नॉर्मल आहे. त्या सीड्या दिसायला सोप्या होत्या. मागे वळून बघितलं असतं ना, एकदा दोनदा बघितला आम्ही, मस्त टरकली. तर आता शिवम हार्ड पॅच घेतोय, पण त्याला कळत नाही तोच शॉर्टकट आहे. हा हार्डकट आहे. पाण्याचं काय
काय तर पाण्याचं जाऊ दे, वरून बघूया चला. जाऊ दे आता, मी अर्ध्यावर चढलोय. हा एक तुम्हाला मगाशीच मी बोललो होतो येताना की आम्हाला गावकरी बोलले की मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी इकडे एक ॲक्सिडेंट झालेला. एक बाई खाली पडलेली. हाच तो पॉईंट. तिकडे वर जायचं आहे. त्यांचा हा पॉईंट होता. झेंडानिष्ठ महाराजांचा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हालत खराब. इकडून ते पडलेले. मला व्ह्यू दाखवतो. एवढं खोल आहे. माझा फोन पडायची भीती आहे मला. एवढा खोल आहे. इथून जो पडला कदरत भेटेल की नाही जिवंत, मला तर प्रश्न आहे. इथून तुम्ही बघू शकता. इथून ह्या सर्व डोंगराच्या रांगा. इथे हा एक डोंगर आहे मागे. हा परत तिकडे एक डोंगर आहे. हे तिथे 3, हा 4था. 4 ते 5 गड आहेत. त्या 5 गडांची नाव तुम्हाला नंतर सांगतो. प्रत्येकाची नावं काढतो मी, पण वर गेल्यावर काढणार आहे मी. चारी बाजूने तिकडे तो त्याच बाजूला आपण थोडं बाजूने एक रस्ता आहे. तिकडून जरा जाऊन बघतो कसं आहे. कोपरा आहे एकदम. खतरा लिहिला तरी मग मी खतरा आहे तिथे लिहिलं आहे. डर क्या घे जीत आहे. आम्ही चाललोय ह्या साईडने. हा बघा पुढे रोड नाही. पुढे रस्ता बंद आहे आता. एवढाच होता. त्याच्या पुढे काहीच नाही. रोड पण पूर्ण म्हणजे एकदम रिस्की आहे. एकदम पाहू शकतो तुम्ही इथपर्यंत हे व्ह्यू. कुठूनच चढायला जागा नाही. मी ह्या भागावरून आता आलेलो. तर परत चाललोय त्या वर डोंगर ते चढाय. एवढासा रस्ता होता. आता शुभम दाखवेल केवढा. शुभमचा अंदाजी कळेल तुम्हाला. शुभम केवढ्याच्या वाटेतून येतोय त्यावरून कळेल. एकदम हाय रिस्की पॉईंट आहे हा पण एक. तू बघू शकता तुम्ही. आपण इथून आलेलो समोरून. आपल्याला आता हे चढायचं आहे. इथे पहिला गावकऱ्यांनी पहिला एक सीडी लावलेली, पण आता ती सीडी नव्हती. ती आज वाटतं काय त्यांनी काढून ठेवली की काय माहीत नाही, तुटली. तर आता जे यंग ग्रुप आपल्या समोरून गेले त्यांनी त्यांनी इथे लावलेली आहे. त्यांच्यामुळे आता या सीडीने आपण चढू. ते आय थिंक प्रोफेशनली आहेत याच्यात. त्यांनी हे पूर्ण विदाऊट सेफ्टी चढलेले ते लोक. आणि उतरताना थोडा त्यांचा प्रॉब्लेम झाला. एखादं पायाला काय दुखत होतं म्हणून त्यांनी ही उतरताना ही रशी लावलेली आहे. तर ती काढता येणार नाही म्हणून त्यांनी तशीच लावून दिली. पण ती एक चांगलं गेलं की आम्हाला पण त्याचा बेनिफिट होईल थोडं. आता आम्ही शुभम चढून दाखवतो तुम्हाला. मी त्याच्या मागून चढतो. चालू केलं ना. खाली अरे दिसत चल रे माझ्या पट्ट्या. चल रे माझ्या पट्ट्या. रिस्की पार्ट संपलाय.
आणि एवढं सर्व मेहनतीनंतर महाराज दिसले. सर्व थकवा दूर उडाला आहे. आणि ह्यात पण एक आम्हाला मजा आली, जेव्हा आम्ही हात पॅच चढत होतो, समोर प्रबरगडावर काही माणसं आहेत ट्रेकर्स, त्यांचा तिथून आवाज येत होता. आम्ही शोधतोय कुठे आहे, नंतर कळलं तिथून वरून आहेत. आणि ह्यात आमच्या जे मगाशी ग्रुप भेटलेला ना आम्हाला, त्यांच्यामुळे आम्हाला पाठ हा चढता आला. आम्हाला मगाशी बघू शकत असतात, हा जो पॉईंट आहे बघा, हा पॉईंट तिकडे आहे ना, रशीच्या सहाय्याने फक्त चढता आलं असतं. विदाऊट कोण आम्ही चढू शकलो नसतो. ते लोक चढले. इथे हा खड्डा नॉर्मली त्यांच्या सीडीसाठी असतो. गावकरी सीडी लावतात इथे आणि 30 रुपये करून सीडी त्याच्याने वर चढायला असतं. पण आत्ता कसं आम्ही मध्यंतरी आलो आहे, मधल्या वारांमध्ये शनिवार रविवारी लावतात ते. आता नसल्यामुळे त्या काकांनी लावलेल्या रशीमुळे आम्ही वरपर्यंत चढू शकलो आहे. व्हिडिओ काढत होतो मी, तर मला कॅमेरा पडता बसला म्हणून मी लगेच बंद केला. आणि पूर्ण प्रेशर हातावर येत होतं म्हणून व्हिडिओ बंद केला आणि त्या रशीचा पहिला कॉन्सन्ट्रेट चढून वर चढलो. आता थोडा महाराजांचा आशीर्वाद घेऊया आणि मग निघूया प्रबळगडाकडे. सीन बघा किती खाली आहे. हे फोनची भीती वाटते मला, हातातून सुटली. सेल्फी स्टिक ठेवली आहे मी आणि आता इथे बसलो आहे. व्ह्यू बघा काय जब्बर वाटतो इथे बसून. निघालो आहे आणि आपण जसं उतरत होतो ना, तसे 3 जण अजून आलेत. त्यात एक शिवकन्या आहे, तिचा पण व्हिडिओ तुम्हाला पाठवतो मी. शिवकन्या एक आहे, ती सुद्धा उतरते इकडं, चढत होती आता. वरती पाय, लेफ्ट वाला पाय वरती, जिकडे हात तुझा त्या खाली. हा कडक दोन्ही हाताने पकड. हा इथे पाय ठेवायचा पुढचा. ठीक आहे, रशी पकड. कारण आत्ताच आपण कलावंती दुर्ग उतरून आलो आहे. ह्या मार्गाने आपण गेलेलो. आता आपण डावीकडे त्याच मार्गाला परत आलो. वरून पण जागा आहे, पण आमच्याकडे पाणी संपलेलं म्हणून आम्ही गावात पाणी घ्यायला आलेलो.